तर आज क्रीडा महाराष्ट्राच्या वतीनं नाशिक शहरामध्ये मेरियट हॉटेलमध्ये जो प्रेसेंट कॉन्क्लेव्ह या ठिकाणी आज घेतलेला आहे, आज सकाळपासून आम्ही आज अटेंड केलेला आहे। खरं तर ही कॉन्क्लेव्ह अतिशय उपयुक्त ठरलेली आहे, कारण आज सकाळपासून आम्ही जेव्हापासून प्रोग्राम अटेंड केलेले आहेत त्यात पार्टनरबद्दल असेल, ईज ऑफ डुईंग बिझनेस असेल, फ्युचरमधले मार्केटिंग स्ट्रॅटेजीज असतील किंवा बिझनेस कसा करायचा याबद्दलची माहिती असेल, असे अनेक चांगले सेशन या ठिकाणी आज आपण सकाळपासून आम्ही अटेंड केलेले आहेत। खरोखरच हे लातूरसारख्या शहरासाठी हे खूप उपयुक्त असे सेशन आज या ठिकाणी आम्ही अटेंड केलेले आहेत आणि खूप मोठा फायदा होईल असे अनेक सेशन आहेत। आणि या कॉन्क्लेव्हचा खरं तर फायदा हा टियर 3 टियर 4 सिटीला जास्त होतो, कारण की बऱ्याच गोष्टी लक्षात येत नाहीत, पण अशा कॉन्क्लेव्हमध्ये आल्यानंतर बरी नवीन इन्व्हेन्शन काय आहे, नवीन माहिती मिळते, असं अनेक प्रकारची माहिती या ठिकाणी मिळते आणि ते आपल्या छोट्या शहरांना उपयोगी पडू शकते। खरं तर या आज कॉन्क्लेव्हला 57 शहरातनं पूर्ण महाराष्ट्रातनं सगळेजण प्रेझेंट आलेले आहेत। असे अनेक कॉन्क्लेव्ह क्रीडा महाराष्ट्राच्या वतीने घेतले आहेत, पण आजची कॉन्क्लेव्ह ही कोविड नंतरचे पहिलीच कॉन्क्लेव्ह होती आणि अतिशय उपयुक्त अशी आजची कॉन्क्लेव्ह झालेली आहे। आणि याचबरोबर आज एक नवीन चार्ज होऊन आम्ही जात आहोत आणि शिवाय एक चांगलं मोटिवेशन, चांगलं इन्स्पिरेशन आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे। पुनश्च एकदा क्रीडा महाराष्ट्राचे मी धन्यवाद देऊ शकतो व विशेष करून राजूजी पारिक सर, सुनीलजी कोतवाल सर, शांतीलालजी कटाळे सर या सर्वांचे मी पुनश्च एकदा आभार मानतो की अशी कॉन्क्लेव्ह आयोजित केली व आम्हाला एक खूप चांगलं नॉलेज या माध्यमातून आम्हाला मिळालं आहे। पुनश्च एकदा धन्यवाद। बांधकाम व्यवसाय हा जो आहे तो सगळ्यात जास्त रोजगार देणारा एक उद्योग आहे, ज्याच्यामध्ये रेव्हेन्यू फार आहे आणि बांधकाम कामगारांना फार मोठा रोजगार त्यातून उपलब्ध होतो। आणि अशा तऱ्हेचे कॉन्क्लेव्ह आयोजित करणं म्हणजे आम्ही सर्व बिल्डर मंडळी एकत्र येतो आणि बिल्डरमध्ये कुठल्या अडचणीचे प्रश्न आहेत त्याची उत्तर शोधायचा प्रयत्न करतो। ह्याच्यामध्ये जी सिनियर मंडळी असतात ते आम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतात आणि ते सगळं घेऊन आम्ही जी चांगली शिदोरी आहे ज्ञानाची, ती शिदोरी घेऊन आम्ही आमच्या शहरामध्ये जाऊन आमच्या मेंबर लोकांना ती शिदोरीचं वाटप करतो। ज्ञानाची शिदोरी वाटप करणं एक फार मोठं काम आहे, पुण्याचं काम आहे। आणि लीडरशिप कॉन्क्लेव्हमध्ये 57 शहरातले 58, आता 57 होती शहरं, आता 58 शहरं झाली, तर 58 शहरातले प्रेसिडेंट, इतर लोक, सिनियर मंडळी ह्यांची सगळ्यांची भेट होते। त्यामुळे महाराष्ट्रभर आपली परिचय वाढतो आणि एक संघिक भावना तयार होती। त्यामुळे अशा तऱ्हेचे कॉन्क्लेव्ह दरवर्षी व्हायलाच पाहिजेत आणि लीडरशिप त्यातनंच नवीन तयार होतात। जसं आपण राजकारण बघतो तसं हे राजकारण नाही आहे, पण याच्यामध्ये लीडरशिपचं नवीन एक पैलू तयार बघायला मिळतात आपल्याला, की जे आता सिनियर मंडळी आहेत ते कसं काम करतायत, त्यांच्यावर आपण कसं वागलं पाहिजे, बोललं पाहिजे, समाजामध्ये कसं वावरलं पाहिजे। नुसतं बिल्डर व्यवसाय करून चालणार नाही, तर समाजकार्य काय करता येईल हे सगळं शिक्षण मिळतं इथे। त्यामुळे शिक्षण मिळणं जिथे मिळेल तिथं ज्ञानासाठी कुठेही जाणं आणि लीडरशिप कॉन्क्लेव्हसारख्या ठिकाणी तर जायलाच पाहिजे। थँक्यू। लीडरशिप ही ह्याच्यासाठी आवश्यक आहे की प्रत्येक डिस्ट्रिक्ट लेवलची ही प्रश्न वेगवेगळी असतात आणि ती प्रश्न सॉल्व करण्यासाठी त्या डिस्ट्रिक्टला काहीतरी लीडरशिप मिळावी म्हणून तो समोर येतो। आणि ही क्रेडाई ही एक अशी संस्था आहे बिल्डर्स लोकांची की जी महाराष्ट्र प्रेसिडेंट जो तयार होतो तो सॉल्व करायचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे ही लीडरशिप प्रत्येक डिस्ट्रिक्टमधनं ही रेज होते आणि तिकडे समोर जाऊन सॉल्व होते। आव्हान हे आहे की कस्टमरला आता रेडी टू मूववाली घरं हवी आहेत, मॅक्झिमम घरं, आणि बिल्डर हा आजपासून जो तयार करतो फाउंडेशनपासून त्याला वेळ लागतो। तर ही आव्हान आमच्यासमोर आलेली आहे की आता रेडी टू मूववाली घरं पहिले तयार करून नंतर ती विकावी। नमस्कार, मी रवींद्र खिलारे पवार, प्रेसिडेंट क्रीडाई सांगली। आज नाशिक या ठिकाणी जे काही लीडरशिप कॉन्क्लेव्ह आयोजित केलेला आहे क्रीडाई महाराष्ट्रातर्फे आणि कोविडमुळे एक लांबलेली MCM इथे एक घेतली जाते आहे, तर निश्चितच एक चांगल्या प्रकारचं रिअल इस्टेटमधले जे काही बदल घडत आहेत, मागच्याच महिन्यात जो काही UDCPR आला, किंबहुना जे काही नॉलेज सेशन्स असतात सगळे, आणि त्या नॉलेज सेशनच्या अंतर्गत जे काही MCMमध्ये होतं, जे काही अशा कॉन्क्लेव्हमध्ये होतं, तर तो सध्या सगळा जो काही विषय असेल तो आम्ही खाली सिटी लेवलला पर्क्युलेट करत असतो। ॲज अ लीडर दॅट इज माय ड्युटी टू पर्क्युलेट ऑल द नॉलेज गेलिंग सेशन्स टू माय ऑल द क्रीडा मेंबर्स इन सांगली। तर निश्चितच या ठिकाणी जे काही आम्हाला स्टॉलहोल्ड्स भेटत असतात, आज सतीश दादा असतील, शांतीलालजी असतील, जिथूभाईजी असतील, अशा अनेक स्टॉलहोल्ड इथं क्रीडाई लीडरशिप कॉन्क्लेव्हला आम्हाला इथं भेटत असतात आणि आम्ही 1 to 1 त्यांच्यावर चर्चा करत असतो
छोटेसे प्रॉब्लेम्स असतील, लहान शहराचे प्रॉब्लेम्स असतील, मोठ्या शहराचे प्रॉब्लेम्स असतील, किंवा जे काही UDCPRमध्ये जे काही थोड्याशा त्रुटी राहिल्या असतील किंवा जे काही आम्हाला आणखी अपेक्षित असेल, तर या सगळ्यांची चर्चा निश्चितच क्रीडा महाराष्ट्राचे अध्यक्ष, आमचे लाडके अध्यक्ष राजीवजी परीख यांनी देखील ज्या पद्धतीनं इथं आम्हाला सपोर्ट केलेला आहे किंवा ज्या पद्धतीनं त्यांनी गेल्या 2 वर्षात जे काम केलेलं आहे, तर त्या एकंदरीत कामावर आम्ही निश्चित खुश आहोत. आणि एक चांगल्या पद्धतीचं लीडरशिप कॉन्क्लेव्ह इथं भरतं आहे आणि निश्चितच एक चांगला टेक आहे आम्हाला इथून मिळेल 2 दिवसानंतर. आणि असे वारंवार लीडरशिप कॉन्क्लेव्ह हे क्रीडा महाराष्ट्र भरवत असतं आणि त्याचा फायदा निश्चितच आम्हाला छोट्या शहरांना तिथल्या डेव्हलपमेंटसाठी, रिअल इस्टेट डेव्हलपमेंटसाठी होत असतो. आणि निश्चितच चांगलं बेनिफिशियल असे लीडरशिप कॉन्क्लेव्ह असतं. छोट्या सिटीमधून लीडर्स तयार करायचं याच्यामागचा एक हेतू असतो की असं नाही आहे की फक्त लीडर्स हे मोठ्या शहरातूनच येत आहेत किंवा असं नाही. त्याची कॅपॅबिलिटी असेल, जो स्टडीड असेल, जो काही बदलणाऱ्या पॉलिसीजबद्दल ज्यानं आपलं स्टडी केला असेल, तर निश्चितच तो एक चांगल्या पद्धतीचा लीडर होऊ शकतो आणि क्रीडा महाराष्ट्राच्या प्लॅटफॉर्मवर एक चांगल्या पद्धतीनं आपला ठसा उमटू शकतो. आणि निश्चितच या कॉन्क्लेव्हचा आपल्याला चांगल्या पद्धतीने ॲज अ लीडर म्हणून फायदा होईल. आणि इथून पुढे देखील क्रीडा महाराष्ट्र असे हे प्रोग्राम्स निश्चित आयोजित करत जाईल असा मला एक ठाम विश्वास आहे. आणि आजचं हे लीडरशिप कॉन्क्लेव्ह नाशिकमध्ये भरल्यामुळे आणि एक चांगल्या पद्धतीची हॉस्पिटॅलिटी नाशिकने इथं आम्हाला मेरिट कोर्टयार्डमध्ये दिलेले आहे, तर त्यांचं देखील मी धन्यवाद मानतो. आणि भविष्यासाठी मी ऑल द बेस्ट सगळ्यांना, क्रीडा महाराष्ट्राला आणि क्रीडा महाराष्ट्रातील सर्व 57-58 चॅप्टर्सनं देतो आणि इथं थांबतो. थँक्यू व्हेरी मच. मी आज नाशिकमध्ये लीडर कॉन्क्लेव्हला नाशिक येथे आलेलो आहे आणि इथं महाराष्ट्र क्रीडाईनं नीटनेटकं नियोजन केलेलं आहे. त्यानंतर इस्लामपूरसारख्या छोट्या सिटीने आम्ही 25 मेंबर आहेत आमचे सदस्य. त्यानंतर क्रीडाईच्या माध्यमातून आम्हाला भरपूर काही शिकायला मिळतं आहे. आजही या कार्यक्रमामध्ये लीडरकडून आपल्याला खूप शिकावं मिळेल आणि असेच लीडरशिपचे कार्यक्रम व्हावेत अशी आमची अपेक्षा आहे. या कार्यक्रमास आमच्याकडून शुभेच्छा. शिवाजी बिरादार, क्रीडा उदगीर बोलतो मी. तर या ठिकाणी आपण हा जो प्रोग्राम आहे हा खूप चांगला प्रोग्राम आहे आणि या ठिकाणी क्रीडाईकडनं एक जो लीडर आहे तो कसा बनला पाहिजे हे या क्रीडाकडून आपण शिकलं पाहिजे. त्याचबरोबर क्रीडाईतून आपल्याला ज्या काही नवीन UDCPRच्या संदर्भामध्ये जे काही कायदे असतील त्या बाबतीमध्ये खूप चांगलं मार्गदर्शन आपल्याला मिळालेलं आहे आणि भविष्यात पण मिळणार आहे. तर क्रीडाईला वाढवण्यासाठी आपण प्रत्येकजण खूप मेहनत घेतली पाहिजे. एक क्रीडाई म्हणजे आपलं एक कुटुंब आहे आणि कुटुंबात प्रत्येकाची जबाबदारी कुटुंबाला सांभाळणं आहे. तर मी एवढंच बोलतो. आणि त्याचबरोबर कारण माझी उदगीरची जी क्रीडाई आहे ही स्थापन होऊन काही खूप दिवस झाले नाहीत, 1 वर्ष झालेलं आहे. तर भविष्यामध्ये माझ्या शहराच्या विकासासाठी जे काही मला करता येईल ते मी करण्याचा प्रयत्न करेन. एवढंच बोलतो. धन्यवाद. थँक्यू. आज या ठिकाणी जी क्रीडा महाराष्ट्राच्या वतीने लीडरशिप कॉन्क्लेव्ह ॲट नाशिक हा जो इव्हेंट घेतला, मी धनंजय कदम फ्रॉम कराड, प्रेसिडेंट क्रीडा कराड चॅप्टर. अशा स्वरूपाचा हा इव्हेंट हा आमच्यासारख्या छोट्या सिटीजना खूप गरजेचा आहे. म्हणजेच असंच की शहराची खरी इकॉनॉमिकल ग्रोथ जी आहे ती त्या सिटीजमधल्या उद्योजकांच्याकडून होत असते. आणि या ठिकाणी अशा प्रोग्रामाच्या माध्यमातून ह्या सिटीजमधल्या उद्योजकांना एक प्रकारचं योग्य ते मार्गदर्शन प्राप्त होतं आहे आणि त्या अनुषंगाने त्या शहराची सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून, त्या शहराचं डेव्हलपमेंट होण्याच्या दृष्टिकोनातून जे ह्या ठिकाणी लेक्चर्स आयोजित केलेले असतात त्या लेक्चरच्या माध्यमातून बरंचसं काही शिकण्यासारखं ह्यातून उपलब्धता आत्तापर्यंत होत आलेलं आहे. ह्याचा निश्चितच ह्या लीडरशिप कॉन्क्लेव्हचा निश्चितच आम्हाला फायदा होईल ही अपेक्षा बाळगतो आणि धन्यवाद देतो. धन्यवाद. अशा कॉन्फरन्सने आम्हाला असा फायदा होतो का जेणेकरून
जेणेकरून आम्ही आमच्या छोट्या सिटीजच्या मध्ये काही डेव्हलपमेंट करू शकतो आणि लीडरशिप आमच्यामध्ये पण डेव्हलप होते आणि छोट्या छोट्या सिटींना मोठे मोठे बिल्डर भेटतात, आम्ही चर्चा करतो त्यांच्याशी, त्यांचे कन्सेप्ट आम्ही आमच्या सिटीमध्ये घेऊन जाऊ शकतो. हाच एक हेतू चांगला आहे. जे आम्ही ग्रामीण भागामध्ये जे काही गोष्टी करू शकत नाही ते शहरातले जे अध्यक्ष भेटतो आम्हाला, जे महाराष्ट्रातले सर्व, त्यांच्याकडनं नवीन शिकायला भेटतं. त्यांचे प्रोजेक्ट आम्ही आमच्या गावामध्ये लॉन्चिंग करू शकतो. हा हेतू आहे आणि क्रीडामुळे बऱ्यापैकी आम्हाला पण खूप स्वतःला डेव्हलप करता आलं, आमच्या सिटीला डेव्हलप करता आलं. हाच एक मोठा हेतू आहे का जे आम्हाला काही माहिती नाही त्या या शहरी भागातले जेवढे पण क्रीडाचे मेंबर्स आहेत त्यांच्याकडनं आम्हाला शिकायला भेटतं. त्याच्याने आमच्या धंद्याची पण ग्रोथ होते आणि क्रीडामुळे नवीन आता नवीन रूल्स आलेले, ते रूल्सची माहिती होते, ती आम्ही छोट्या गावात जाऊन बोलू आमच्या स्वतःच्या क्रीडामध्ये आम्ही सांगू शकतो. मी दत्तात्रय निफाडे, पिंपळगाव क्रीडाईचा अध्यक्ष आहे आणि अशा प्रकारच्या कॉन्क्लेव्ह ह्या नेहमी होत राहिल्या पाहिजे. एक ब्रेन स्टॉर्मिंग होतं आमचं आणि एक मोठ्या शहरातील जे बांधकाम व्यावसायिक आहे किंवा मग शासनाचे जे नवीन कायदे असतील बांधकाम व्यवसायाच्या संदर्भामध्ये ज्या काही अडीअडचणी आम्हाला येतात छोट्या शहरांमध्ये, तर त्या बऱ्यापैकी इथे येऊन आमच्या सॉल्व्ह होतात. मोठ्या शहरांमध्ये काय चाललं आहे, जगात काय चाललेलं आहे, बांधकाम व्यवसायाच्या संदर्भामध्ये काही नवीन मटेरियल्स किंवा मग गव्हर्मेंटच्या ज्या काही पॉलिसीज आहे, UDCPR असेल किंवा मग लँड रेकॉर्डच्या संदर्भात असेल, रेव्हेन्यू असेल, तर त्या सर्व इत्थंभूत माहिती आम्हाला या कॉन्क्लेव्हच्या माध्यमातून मिळते. तर याचं ऑर्गनायझेशन अतिशय सुंदर पद्धतीने वेल ऑर्गनाइज, मिनट टू मिनट ऑर्गनाईज झालेलं आहे. सुंदर पद्धतीने आमचे जे क्रीडाईचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे राजूभाई, आमचे सेक्रेटरी सुनीलभाई आणि क्रीडाई नॅशनलचे सतीशभाई मगर, त्यानंतर आपले आवडते महेशजी झगडे यांना ऐकण्याची संधी आम्हाला मिळाली. मी संजय कापसे, क्रीडाई अध्यक्ष परभणीवरून आलो आहे आणि लीडरशिप कॉन्क्लेव्ह क्रीडाई नाशिकने अरेंज केलेलं जे आहे, नाशिक चॅप्टर सिटीने, क्रीडाई महाराष्ट्र आणि नाशिक, तर ते अत्यंत सुंदर आणि अत्यंत उल्लेखनीय केलेलं आहे. आणि अशा कार्यक्रमामधून लीडरशिप कॉन्क्लेव्ह हा जो कार्यक्रम केलेला आहे यामधनं खूप काही गोष्टी शिकायला मिळत आहेत. आणि या कार्यक्रमाची अरेंजमेंट प्रत्येक गोष्ट म्हणजे वाखाणण्याजोगी आहे. खूप छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे. म्हणजे हॉस्पिटॅलिटी असेल किंवा तिथलं एंट्रन्स असेल, इच अँड एव्हरीथिंग इज व्हेरी ब्युटिफुल, म्हणजे तारीफे काबिल आहे. दुसरा विषय, परभणीसारख्या शहरांना अशा कार्यक्रमांचा प्रचंड फायदा होत असतो, कारण आम्हाला खूप साध्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा ज्या कळत नाहीत त्या इथे आल्यानंतर त्याचं पूर्ण स्पष्टीकरण होत असतं. त्यामुळे ह्या कार्यक्रम क्रीडाई चॅप्टर आणि क्रीडाई महाराष्ट्र आणि नाशिक सिटी त्यांनी जो काय केलेला आहे, मी त्यांचं खरंच मनापासून प्रचंड आभारी आहे. परभणीकडून आभारी आहे, परभणी जिल्ह्याकडून आभारी आहे. धन्यवाद सर. नमस्कार, मी शशिकांत जिड्डीमनी, क्रीडाई सोलापूर प्रेसिडेंट आहे. असे जे कॉन्फरन्सेस आहेत, असे कॉन्फरन्सेस अटेंड करणं खूप गरजेचं आहे, प्रत्येकाला गरजेचं आहे. हे सोडून नॅटकॉन आहे, महाकॉन आहे, आम्ही तरी प्रत्येक कॉन्फरन्सेस अटेंड करतो आणि जेणेकरून इथून बराचसा फायदा आम्हाला होतो. जे छोट्या शहरात आहे, छोट्या शहरात काम करत असताना किंवा आमच्यासारख्या शहरातसुद्धा काम करत असताना बऱ्याचशा त्या गोष्टी इथून आम्हाला शिकता येतात आणि हे आम्ही आमच्या ग्रुपला एक ग्रुप लीडर म्हणून किंवा आमच्या शहराचा प्रेसिडेंट म्हणून आम्ही इथून इंटेक भरपूर घेऊन तेच आम्ही आमच्या सगळ्या सभासदांना आमच्या मीटिंग्समधून सांगतो. त्याचं डिटेलिंग पूर्ण आम्ही सांगून याच्यातून एखादी कुठलीही गोष्ट आम्हाला फायदेशीर ठरू शकते जी आम्हाला माहीत नसते ती या ठिकाणी कळू शकते. नाशिक जे आहे खूप चांगलं शहर आहे. नाशिक क्लायमेट इथलं जर बघितलं, क्लायमेट म्हणा, इथली लोकं म्हणा, इथल्या लोकातला जो गोडवा आहे,
जो बोलण्यात जे वागण्यात ते खूप सुंदर आहे. नाशिक तसं नॅचरली खूप चांगलं आहे. मी या ज्या मीटिंग्स आपण ज्या अरेंज होतात आणि ते अटेंड करतो आम्हाला यामध्ये आमचं नॉलेजमध्ये भर पडते आणि ह्यातनं आम्हाला उत्कृष्ट मिळते की आम्ही काही केलं पाहिजे, त्याच्यामध्ये आमची डेव्हलपमेंट होते आणि आम्ही लीडरशिप कशी केली पाहिजे ह्यातनं आम्हाला त्यात एक्सपिरियन्स मिळते. आणि आमची आता ह्यातनं नवीन ज्या संकल्पना येतात, नवीन जे नियम येतात आणि त्यात आम्ही फॉलो करण्याचा 100% प्रयत्न करत असतो. आम्ही ह्यात माध्यमातून शिकण्याचाच प्रयत्न करत असतो. 101% आमच्या सिटीमध्ये काय उत्कृष्ट आम्हाला नेता येईल ह्यातनं त्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. आणि ह्या ऑर्गनायझेशन ही जी करतात हे सगळी क्रीडाई ही एक मोठं प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्ममध्ये आम्हाला एक गर्व महसूस होतो की आम्ही एक चांगल्या याच्यातले एक मेंबर आहात आणि ह्या मेंबरशिपमुळे आम्हाला एक आमचंही नाव फार मोठं लौकिक होतं आणि ह्यातनं आम्हाला सिटीमध्ये ह्यातनं आता आम्ही काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे ह्याचं आम्हाला सगळं हे होतं. आजचं हे जे ऑर्गनायझेशन हे एकदम खूपच सुंदर आहे आणि जीवनातलं वेगळं काहीतरी ह्यात आहे आणि यात संघटन एक महत्त्वाचा पार्ट आहे तो आम्हाला यातनं मिळतो. आणि जे क्रीडाई नाशिक आमच्यासाठी जे व्यवस्थापन करते त्यातलं एक उत्कृष्ट असं एक व्यवस्थापन आहे आणि त्यात आम्हाला मनात एकदम त्यांच्याविषयी एक वेगळा आनंद आहे. त्या कॉन्क्लेव्हला आलो की आम्हाला एक लीडरशिपमधनं आम्हाला लीडरशिप कशी करावी किंवा लीडरशिपचे गुण काय असावे, लीडरशिपमध्ये कशी होऊ शकते. लीडर बॉम्ब नसतो हे आजच सांगितलं, लीडर बॉम्ब नसतो तो डेव्हलप होतो. तर डेव्हलपमेंट आपल्या कसे करावे या लीडरशिपमध्ये आणि तो त्या लीडरशिपमध्ये आपण लीडरशिप एखाद्या घेतली तर त्यानंतर आपल्या लोकांना आपण कसं गाईड करावं आणि आपल्या लोकांना घेऊन आपलं जे काम करायचं ते कसं उद्दिष्ट साध्य करावं हे याच्यातून शिकवलं जातं, शिकता येतं. आपल्याला इन्स्पिरेशन मिळतात. चांगले चांगले मोठे आपल्या क्रीडामधली जे सक्सेसफुल माणसं झालेली आहेत त्यांच्याकडून आपल्याला इन्स्पिरेशन मिळतं. जसे की सतीदार मगर साहेब आहेत, आपले नॅशनल लेवलचे प्रेसिडेंट, नॅशनलचे प्रेसिडेंट. नंतर आपले राजीव पारिक आहेत महाराष्ट्र क्रीडाचे. यांच्याकडून आज त्यांचा अनुभवाचा ते शेअर करतात आमच्याशी, त्यामुळे आम्हाला त्यांचा अनुभव घेऊन आम्ही तोच आमच्या अदर सिटी मेंबर्सशी शेअर करतो. हा जो लीडरशिप कॉन्क्लेव्ह क्रीडाईने जो अरेंज केलेला आहे तशा प्रकारचे हे जे पण कॉन्क्लेव्ह असतात ते ॲज अ बिल्डर वी आर डेव्हलपिंग द बिल्डिंग्स अँड द बिग मॉल्स इन अमलेर ऑल्सो. सो अशा प्रकारचे जर आम्ही कॉन्क्लेव्ह ऐकले तर याच्यामधून आम्हाला इन्स्पायरेशन मिळतं. आज इथं शांतीलालजी कटारिया असतील, महेशजी झगडे असतील, दीपक शिक्रापूरकर असतील, अशा मोठ्या मोठ्या लोकांना जे आहे ज्यांच्यासोबत वार्तालाप झाला, चर्चा झाली. आता बोमन इराणी सरांनी जे ट्रस्ट हा विषयावरती सांगितलं हे पाहून खरोखर असं वाटलं की अशा प्रकारचे कॉन्क्लेव्ह व्हायला पाहिजे. अशा प्रकारचे जर कॉन्क्लेव्ह झाले तर याचं आचरण आपल्या कामामध्ये येतं. आचरण आपल्या कामामध्ये आलं तर कामाची क्वालिटी सुधारते आणि कामाची जर क्वालिटी सुधारली तर कस्टमर सॅटिस्फॅक्शन होतो आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शन झालं की आपला ब्रँड इमेज डेव्हलप होतो. मी विजय पोपळे क्रीडाई मालेगावचा प्रेसिडेंट आहे. या प्रेसिडेंट कॉन्क्लेव्हला सतीशदादा मगर यांनी लीडरनी किती लीडर राहिलं पाहिजे आणि आपल्या नेतृत्वामध्ये किती भक्कमपणा असला पाहिजे याचं मार्गदर्शन केलं. बोमन इराणी सरांनी ज्या काही डेव्हलपमेंट आहेत त्या किती प्रॉपर केल्या पाहिजेत आणि त्याच्यामध्ये किती काळजी घेतली पाहिजे. मिस्टर लागू यांनी पार्टनरशिप कशी असावी त्याचे अनेक प्रकार विस्तृतपणे सांगितले. ते आम्ही आमच्या सिटीमध्ये चांगल्यापैकी आम्ही त्याचं इम्प्लिमेंटेशन करू. त्याच पद्धतीने शेवटी अनेक जे विषय आहेत त्या विषयामध्ये आमचं धारिष्ट्य बऱ्यापैकी वाढलेलं आहे आणि सिटी प्रेसिडेंट म्हणून आमचे जे काही लोक आमचे सभासद आहेत त्यांच्यापर्यंत हा सगळा मेसेज देऊन सिटीला डेव्हलप कसं करता येईल याचा आम्ही नक्की विचार करू. क्रीडाई नाशिकने ज्या काही पद्धतीने हे प्रेसिडेंट क्लेव्हचं ऑर्गनायझेशन केलं अतिशय उत्कृष्टपणे केलेलं आहे. सुनीलजी कोतवालांनी जी काही मेहनत घेतलेली आहे याच्यासाठी तिचं खरं कौतुक आहे. सिटी प्रेसिडेंट सगळ्या
सभासदांचे सुद्धा आम्ही खूप आभारी आहोत की छानपैकी त्यांनी सगळी व्यवस्था केली आहे. धन्यवाद. आजच्या कार्यशाळेमध्ये नेतृत्वाकडून नेतृत्व गुण समजून घेणं ही जी कार्यशाळा होती ती अतिशय युनिक अशी होती की ज्याच्यामुळं आमच्यासारख्या छोट्या सिटीमधून आलेल्या नवीन पिढीला जुन्या नेतृत्वगुण संपन्न पिढीकडून काही गोष्टी शिकायला मिळाल्या आणि ही परंपरा किंवा ही लेगसी आम्ही पुढे कशी घेऊन जाऊ शकतो याबद्दलही खूप ज्ञान प्राप्त झालं. अतिशय उत्कृष्ट आयोजन असलेली अशी ही कार्यशाळा मी नाशिक क्रीडाईचे धन्यवाद देऊ इच्छितो की अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं सगळ्या गोष्टी कंडक्ट केलेल्या आहेत. अतिशय फ्रुटफुल असा हा पहिला दिवस होता. उद्याचाही दिवस अतिशय नॉलेजेबल असेल असं वाटतं आणि ह्या सर्व कार्यशाळेबद्दल किंवा सर्व नियोजनाबद्दल मी पुन्हा एकदा प्रेसिडेंट क्रीडाई महाराष्ट्र राजीवजी पारिक असतील किंवा या संयोजनाचे जे मुख्य आयोजक आहेत ते सेक्रेटरी सुनीलजी कोतवाल क्रीडाई महाराष्ट्र यांचेसुद्धा आभारी आहे. आज हा सेमिनार फारच उत्तम आणि एकदम नॉलेजेबल झालेला आहे. तो असाच उद्याचा दिवससुद्धा राहील अशी अपेक्षा आहे आणि फार चांगल्या प्रकारे याचं नियोजन याचं पूर्ण सूत्रसंचालन वगैरे सर्व झालेलं आहे. यासाठी मी क्रीडाई महाराष्ट्रालासुद्धा व क्रीडाई नाशिकलासुद्धा फार त्यांचे अभिनंदन करतो. आमचे औरंगाबाद सिटी सध्या DMICच्या सेंटर पॉईंटला आहे. औरंगाबाद सिटीमध्ये सर्व आता ज्या त्रुटी होत्या त्या पूर्ण कंप्लीट झालेल्या आहेत. औरंगाबादचा इन्फ्रास्ट्रक्चर चांगला झालेला आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लँड MIDC ह्या DMIC सेक्टरमध्ये आहेत आणि मोठमोठाले नवीन उद्योग आमच्या औरंगाबाद सिटीला येत आहेत. पाण्यासाठी भरपूर मोठी लाईन आता सरकारने आम्हाला सँक्शन केलेली आहेत. सर्व प्रकारे आम्ही एकदम उत्तमरित्या आमचं औरंगाबाद हे शहर पुढं जात आहे. त्यासाठी मी औरंगाबाद शहरासाठी महाराष्ट्र सरकारलासुद्धा धन्यवाद करतो. आजच्या ह्या नाशिकच्या क्रीडा परिषदेला लीडरशिप परिषदेला आल्यानंतर आजचे जे वक्त्यांचे भाषणं झालेत, जी माहिती मिळाली वेगवेगळ्या विषयाचे तज्ज्ञ, त्याचा फार मोठा बेनिफिट आत्ताच्या वर्किंग पर्सनलला आणि फ्युचरमध्ये होणार आहे आणि विविध प्रोजेक्टेड डेव्हलपमेंट्स किंवा नवीन इनोव्हेशन्स लीडरशिपबद्दल बऱ्याच विषयांवरती सखोल ज्ञान मिळालं. परिषदेचे कामकाज एकदम वेल मॅनेज्ड आहे. वेन्यू एकदम छान सिलेक्ट केलेला आहे आणि वक्त्यांचं जे काय रेप्युटेशन आहे, अनुभव आहे, त्याचा बहुतेकांना भरपूर फायदा मिळेल आणि अशा परिषदा वारंवार कंडक्ट कराव्यात. सगळ्यांना त्याचा बेनिफिट मिळेल आणि क्रीडाईचं एक मजबूत संघटन ग्राहकांना बेनिफिट देण्याच्या दृष्टीने किंवा त्यांना चांगली सेवा देण्याच्या दृष्टीने तयार होईल. त्या दृष्टीने नाशिककरांनी जे अभिनंदनस्पर काम केलं आहे त्याबद्दल मी आमच्या कोपरगाव क्रीडाईतर्फे त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि अभिनंदन करतो. धन्यवाद. आज नाशिककरांनी ज्या पद्धतीने ह्या फर्स्ट डेचं ऑर्गनायझेशन केलेलं आहे ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. ह्या ऑर्गनायझेशनमुळे आणि आजचे जे काही सेशन झाले त्याच्यामुळं एक आम्हाला बिझनेसचा एक नवी दिशा मिळालेली आहे. याच्यामध्ये ते आमचे सतीशदादा मगर यांचं जे लीडरशिपबद्दल आम्हाला त्यांनी जे गाईडलाईन दिलं तर ते खूपच वाखाणण्याजोगं होतं. त्या पद्धतीने लीडरशिप आम्ही आमच्या बिझनेसमध्ये वापर करून आम्ही पुढं जाण्याचा प्रयत्न करू. हे केवळ नाशिककरांमुळं शक्य झालं. त्यानंतर झगडे साहेबांनी जे आम्हाला मोटिवेट केलं की शासनाच्या कुठल्या स्कीम आपण राबवल्या पाहिजेत आणि कुठल्या स्कीमने आपण पुढं गेलं पाहिजे, त्या झगडे साहेबांचं आम्हाला एक अमूल्य असं मार्गदर्शन झालेलं आहे. त्यानंतर पार्टनरशिप डीडसाठी दीपक सरांनी ज्या काही आम्हाला टिप्स दिल्या पार्टनरशिपच्याबद्दल, तर त्या पार्टनरशिपचं पण आम्ही आत्ता सध्या त्याचा उपयोगात आणू. आणि हे सर्व केवळ घडलं हे नाशिककरांच्या क्रीडाईमुळं घडलेलं आहे. त्यामुळं नाशिककरांसाठी किती धन्यवाद द्यावात हे सगळे कमी आहे. धन्यवाद. मी रामदास विठ्ठल निकुम, प्रेसिडेंट अंमळनेर चॅप्टर, आज क्रीडाईच्या कार्यक्रमाला उपस्थित झालो. इथे येण्याचं उद्दिष्ट म्हणजे आमच्या ग्रामीण भागातील नगरपरिषदांमधील जे प्रश्न असतात ते प्रश्न
क्रेडाईच्या प्लॅटफॉर्मवरून शासनापुढे मांडता यावेत या उद्देशाने आम्ही इथे आलेलो आहोत. अनेकदा नगर परिषदा ग्रामीण भागामध्ये त्यांच्या मनमानीपणाने लोकप्रतिनिधी टॅक्सेस वाढवून त्याचा भुर्दंड सर्वसामान्य जनतेवर होतो, त्याला वाचा फुटावी आणि त्याच्यामधनं काही मार्ग काढता यावा या उद्देशाने आम्ही इथे आलेलो आहोत. तसंच आज इथे आल्यानंतर सकाळपासून आम्ही पाहतो आहे श्री सतीश मगर साहेब, त्याच्यानंतर बोमन इराणी साहेब या ज्या लोकांनी आज आम्हाला मार्गदर्शन केलं, त्यातून आपल्या व्यवसायामध्ये कोणत्या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे, कशा पद्धतीने आपला व्यवसाय वाढवला पाहिजे, व्यवसायामध्ये प्रामाणिकपणा आणि सचोटीच्याद्वारे आणि आपल्या लक्ष जे ध्येय आहे त्याच्यावर आपलं लक्ष केंद्रित करून आपला व्यवसाय कशा पद्धतीने आपला नावलौकिकाला आणायचा याबद्दल जे मार्गदर्शन झालं ते खरंच आम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये मार्गदर्शक ठरेल आणि आमच्या प्रगतीला हातभार त्यामुळे लागेल. असंच या पुढच्या सर्व सेमिनार किंवा हे कार्यक्रम आम्ही अटेंड करू आणि त्या मार्गदर्शनाचा आमच्या जीवनामध्ये आम्ही उपयोग करून घेऊ. धन्यवाद. यापूर्वीही एक पुण्याला एक यूथ लिडरशिप सेमिनार झालेला होता. नक्कीच यामधून बरंच काही आम्हाला शिकायला मिळतं आणि नवीन पिढीला पर्टिक्युलर क्रीडाईच्या संदर्भात कसं ऑर्गनायझेशन करायचं याचं मार्गदर्शन मिळते, फार महत्त्वाचं मार्गदर्शन मिळते. अँड डेफिनेटली वी ॲप्रिशिएट सच टाईप ऑफ प्रोग्राम शुड बी ऑलवेज अरेंज. थँक्यू व्हेरी मच. नाशिक क्रेडाईनं जी कॉन्फरन्स अरेंज केलेली आहे लिडरशिप कॉन्क्लेव्ह नाशिक, तर या कॉन्फरन्सची ही क्रेडाईतर्फे अरेंज केलेली 2 डेज कॉन्फरन्स आहे की खूप रेअरली क्रेडाई 2 डे कॉन्फरन्स अरेंज करते. जनरली आमच्या सगळ्या कॉन्फरन्स असतात त्या 1 डे कॉन्फरन्स असतात. ॲक्च्युली ही 2.5 डे कॉन्फरन्स आहे आणि हा खूप वेळ ओकेजन आहे. त्याबद्दल पहिल्यांदा नाशिक क्रेडाईचा मी आभार मानतो. एवढी चांगली कॉन्फरन्स त्यांनी 2 डेज अरेंज केलेली आहे. विषय कॉन्फरन्समध्ये जे काही स्पीकर त्यांनी बोलवले आणि त्या स्पीकरला जे विषय त्यांनी अलॉट केले ते आमच्या इंडस्ट्रीच्या ग्रोथसाठी आणि क्रेडाईचा जो मोटो आहे नॉलेज आणि फॅटर्निटी या 2 गोष्टी क्रेडाईमध्ये खूप महत्त्वाच्या आहेत. तर त्याच्यासाठी नॉलेज गेनिंगसाठी ही कॉन्फरन्स खूपच छान आहे आणि यातून जे आम्हाला टेकअवे आहे ते ॲक्च्युली म्हणजे आम्ही शब्दात वर्णन करू शकत नाही, एवढं छान टेकअवे आम्हाला या सेशन्समधून वेगवेगळ्या मिळालेला आहे. सतीश दादा असो, कटारिया सर असो किंवा डुंबे सर असो, सगळ्यांनी खूपच चांगलं मार्गदर्शन केलं. वक्त्यांचं जे सिलेक्शन आहे तेही त्यांनी खूप विचारपूर्वक केलं की निवृत्त IAS अधिकारी असतील की त्यांनी आम्हाला कोणत्या प्रकारे आपण अभ्यास केला पाहिजे, कोणत्या प्रकारे शासनावर आपण प्रेशर केलं पाहिजे या गोष्टींची माहिती दिली. अशा प्रकारे यांनी खूपच सुंदर कॉन्फरन्स अरेंज केली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आता नाशिक येथल्या क्रेडाई महाराष्ट्राच्या लीडरशिप प्रोग्राममध्ये इथे आम्ही आलेलो आहोत. इथे वेगवेगळ्या विषयांवर लीडरशिप आणि मार्केटिंग अशा वेगवेगळ्या विषयांवर इथे चर्चासत्र आयोजित करण्यात आलेलं आहे. इथे सर्व मातब्बर मंडळी, आमचे सिनियर्स आणि विविध क्षेत्रातल्या चांगले स्टॉलवर्ड्स इथं आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत आणि जवळपास 59 शहरांमधनं वेगवेगळ्या शहरांमधले महाराष्ट्रातले प्रेसिडेंट्स इथं आलेले आहेत. तर इथे जे काय आम्हाला मार्गदर्शन केलं जातं, चर्चासत्र आयोजित केलं जातं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयांवर आम्हाला खूप अशी चांगली माहिती दिली जाते. ती जी माहिती आहे ती आम्ही लेखी स्वरूपात, त्याचप्रमाणे आम्हाला डिजिटल स्वरूपातसुद्धा ती दिली जाते. तर हे सगळं जे काही आम्ही इथून शिकून सगळं घेऊन जातो ते आम्ही आमच्या शहरांमध्ये आमच्या मेंबर्सना, त्याचबरोबर शहराचा विकास करण्यासाठी तिथल्या आमच्या कमिशनर्स आहेत, जिल्हाधिकारी आहेत किंवा विविध क्षेत्रामध्ये जे आमचे नेते मंडळी असतील त्यांनासुद्धा आम्ही हा तिथे नेऊन सांगतो की कशाप्रकारे आपल्या शहराचा विकास करता येईल आणि त्याचबरोबर आमच्या व्यावसायिक बंधूंनासुद्धा त्यांच्या व्यवसायामध्ये कशी वृद्धी करता येईल आणि आपल्या शहराबरोबर देशाचा आणि आपल्या राज्याचा विकाससुद्धा कसा चांगल्या प्रकारे करता येईल. आणि हे सगळं केल्यामुळं आमच्या संघटनेचं म्हणजे क्रेडाई महाराष्ट्राचं नाव कसं उज्ज्वल होईल हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये करता येतं. तर ह्या सगळ्या अशा व्यावसायिक संघटनांनी जर अशा प्रकारचे चर्चासत्र आयोजित नेहमी करत राहिले तर त्याचा सगळ्यांना उपयोग होतो. धन्यवाद. या कॉन्क्लेव्ह निमित्ताने आम्ही इथं आलो आणि आमचे जे आयडॉल आहेत म्हणजे ज्या अमिताभ बच्चन आमचे म्हणतो आम्ही क्रीडाईचे,
मकरसाहेब आणि मोहम्मद इराणी साहेब या लोकांना भेटायची आणि ऐकायची संधी आम्हाला मिळाली. आणि या निमित्ताने मी एवढंच म्हणेन की ह्या दोघांना जो अभिप्रेत असलेला डेव्हलपरची इमेज आहे ती आज इमेज आम्ही आमच्या शहरामध्ये नेऊन आम्ही तो त्यांना अभिप्रेत असलेला डेव्हलपर आम्ही बिल्ड करायचा, तिथं आम्ही त्यांची इमेज करायचा आम्ही प्रयत्न करू. आणि या निमित्ताने आम्ही आमच्या शहर विकास दृष्टीने आम्ही एवढंच म्हणू की त्यांनी जे म्हटलं आहे की ग्राहकाभिमुख सेवा आणि ग्राहकाच्या दृष्टीने ग्राहक देवोभव जसं म्हणतात त्याप्रमाणे त्यांना अपेक्षित असलेल्या ग्राहकाला अपेक्षित त्यांच्या संकल्पना आहेत आणि त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत ते जास्तीत जास्त पूर्ण करायचा प्रयत्न करू. आणि त्यानिमित्ताने आमचे शहर स्वच्छ सुंदर करायचा आम्ही प्रयत्न करू. हे मला वाटतं कॉन्क्लेव्हचं फलित आहे. आणि क्रीडा ही महाराष्ट्र ज्याप्रमाणे आमच्याकडे काम करते तसं महाराष्ट्र सरकार म्हणतं चांदा ते बांधा, त्याप्रमाणे क्रीडा ही महाराष्ट्र ज्याप्रमाणे चंद्रपूर ते आमचं क्रीडा ही सावंतवाडी या 2 टोकांपर्यंत त्याच्या जास्तीत जास्त खालच्या बिल्डरांसाठी जो प्रयत्न करते त्यांचे जे अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करते हे खरोखरच एक उल्लेखनीय काम आहे. त्यासाठी मी सगळ्या क्रीडाही आमच्या महाराष्ट्राच्या सगळ्या सदस्यांचे मी खरोखर आभार मानतो. जय हिंद. ह्या नाशिकमध्ये जो प्रेसिडेंट्स कॉन्क्लेव्ह आमचा झालेला आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे आयोजित केलेला आहे नाशिकनं. त्याबद्दल मी नाशिकच्या संपूर्ण टीम तसंच सुनील कोतवाल सर यांचंही मी अभिनंदन करतो. या ठिकाणी आम्हाला बऱ्याचशा नवीन गोष्टी आम्हाला बघायला मिळालेल्या आहेत. त्यापैकी एक कालचं एक सेशन झालं त्याच्यामध्ये सतीश मगर साहेबांनी सांगितले कशा पद्धतीनं आपला सिटीचं ब्रँडिंग आपण वेगवेगळ्या स्तरावरती केलं पाहिजे. त्याचबरोबर दीपक शिरपूरकरांचं एक चांगलं लेक्चर झालं IT म्हणजे IT इंडस्ट्री लहान शहरांच्याकडं कशा ह्या आफ्टर कोविडनंतर कशा पद्धतीनं ती सरकू शकते याच्याबद्दलची बरीचशी सकारात्मक माहिती आम्हाला मिळालेली आहे. मी कोल्हापूरला गेल्याच त्याच्यावरती आमच्या सगळ्या OB टीमला घेऊन त्याच्यावरती आम्ही काम करू इच्छितो. त्याचबरोबर बरेचसे वेगळे गोष्टी पण आम्हाला शिकायला मिळाल्या, जसं विकास लागूनचं पार्टनरशिपचं मॉडेल जे आहे वेगवेगळ्या प्रकारे कशा पद्धतीने आपण पार्टनरशिप्स करू शकतो याच्यावरती एक चांगला प्रकाश या कॉन्क्लेव्हमध्ये पडलेला आहे. तर त्याचाही उपयोग 100% आमच्या सभासदांना कसा होईल याच्याकडे सुद्धा मी बघतो. त्याचबरोबर अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन केल्याबद्दल मी क्रीडा सांगली आणि क्रीडा महाराष्ट्र सेक्रेटरी सुनील कोतवाल सर तसंच क्रीडा महाराष्ट्राचे अध्यक्ष राजूभाई परीख यांचेही आभार मानतो. धन्यवाद. मी समीर काझी, प्रेसिडेंट क्रीडाई बीड आणि को कन्व्हेनर क्रीडाई महाराष्ट्र. या लीडरशिप कॉन्क्लेव्हमधून जे साध्य होत आहे ते की क्रीडाईमध्ये जे मोठे मोठे वक्ते आहेत, मोठे मोठे लोक आहेत ज्यांनी अखिल भारतीय स्तरावर कामं केलेली आहे, अखिल भारतीय स्तरावर मंचावर बोललेले आहेत, ज्यांची भेट घेणंसुद्धा एरवी आपल्याला शक्य नसतं. त्या लोकांसोबत राहण्याचा, त्यांचा अनुभव घेण्याचा, त्यांच्यासोबत इंटरॅक्शन करण्याचा, बोलण्याचा जे अनुभव मिळतो, जे शिकायला मिळतं ते अगदी अमूल्य असतं. त्याची आपण किंमत करू शकत नाही. आणि याच्यातून बरंच काही आपल्या व्यापारामध्ये दिवसेंदिवस जे अडीअडचणी वाढत आहेत, जे आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने शासन दरबारी मांडतच आहोत, त्याविषयी पण एक खुली चर्चा होते की आपण कोणता निर्णय कधी घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी शासन दरबारी कशा पद्धतीने आपण मांडलो पाहिजे. आणि आजच्या या मार्केटची जी परिस्थिती आहे त्या मार्केटच्या परिस्थितीमध्ये आपण आपला व्यवसाय कसा जिवंत ठेवायचा आणि कसा तो वाढवायचा. आज खरं तर प्रश्न जे आहे की वाढवायचा की जिवंत ठेवायचा. कारण परिस्थिती अशी आहे की आपण व्यवसाय जिवंत ठेवण्यामध्ये जरी सक्सेस झालो तर ते फार मोठं काम केलं असं होईल. कारण दिवसेंदिवस प्रॉपर्टीच्या रिअल इस्टेटच्या आज भारतीय लेवलला जे मार्केटची जी खराब झालेलं आहे ते आपण त्याच्यामध्ये कसे अशा वातावरणामध्ये आपण कसं टिकून राहायचं हे या मान्यवरांकडून आपल्याला शिकायला भेटतं. आणि या लीडरशिप कॉन्क्लेव्हमध्ये मला हा जो एक्सपिरियन्स आहे तो मी शेअर केला. कशी वाटली या 2 दिवसाचं ऑर्गनायझेशन कसं होतं? आजचा कमिटीविषयी ऑर्गनायझेशन कमिटीबद्दल बोलायचं म्हणजे त्यांनी इतकं उत्कृष्ट नियोजन केलेलं आहे क्रीडाई नाशिकने. खरोखर त्यांनी बारीक बारीक गोष्टीचं लक्ष केलेलं आहे आणि त्यांचं जेवढं कौतुक करेल तेवढं कमी आहे. कारण त्यांनी फारच एकदम लॅविश आणि चांगल्या प्रकारे उत्कृष्ट असं नियोजन केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांना क्रीडाई नाशिकला
एकदम विशेष धन्यवाद देतो. It is a wonderful session, and it is a session in which we learn a lot of things for our development as a president, to develop our center, CREDAI Center, and to develop our business in our respective cities. In these sessions, we learn a lot about the things going on around us, and we learn from these sessions, and we should implement all these things which we learn in these sessions in our cities, in our day-to-day life. It will help us in exploring ourselves, exploring our city potential, exploring our business. So it is a great session, and it is a great event organized by CREDAI Nashik. We are really thankful to the CREDAI Nashik Center overall. Thank you everyone. क्रेडाई महाराष्ट्राच्या लीडरशिप कॉन्क्लेव्हसाठी इथं नाशिक येथे आम्ही जमलेलो आहे. क्रेडाई महाराष्ट्राच्या लीडरशिप कॉन्क्लेव्हला नाशिक येथे आम्ही जमलेलो आहे. या कोविडच्या सिच्युएशनमध्ये बऱ्याच दिवसापासून प्लॅन केलेला हा लीडरशिपचा इव्हेंट आज नाशिक येथे आमच्या क्रेडाई महाराष्ट्राच्या ओबीच्या प्रयत्नानं आणि सुनील भाऊ आणि राजूभाईंच्या प्रयत्नानं आज इथं झाला. या कॉन्क्लेव्हला बेसिक विषय होता लीडरशिप कशी असावी, त्या सिटीची लीडरशिप कशी असावी. म्हणून पहिल्यांदाच क्रेडाई महाराष्ट्राच्या सर्व प्रेसिडेंटना एक मेसेज आहे की या कॉन्क्लेव्हमधनं आपल्याला शिकायचं आहे की लीडरशिप हाऊ टू डायल्यूट, कशी लीडरशिप शहरामध्ये वाढली पाहिजे, कशी लीडरशिप डेव्हलप केली पाहिजे, आणि तुम्ही ॲज अ लीडर म्हणून सगळ्या शहराला कसा न्याय दिला पाहिजे. तर ही गोष्ट इथं शिकून जायची आहे. ॲज अ स्पीकर, ॲज अ जॉईंट सेक्रेटरी क्रेडाई महाराष्ट्र म्हणून मला आज या इथं बोलवण्यात आलं. प्लस आज आम्ही इथं एक पार्टनरशिप या विषयावर मी आज स्पीच दिलं की जो एक लीडरशिपमधलाच पार्ट आहे. पार्टनर्स कधी असतात तर त्यांची लीडरशिप चांगली असेल तर पार्टनरशिप चांगली असते. सो हा एक आगळा वेगळा इव्हेंट इथं झाला. या इव्हेंटचं कौतुक सगळ्या माध्यमातून होतं आहे, सगळ्या प्रेसिडेंट आणि लोकांकडनं होतं आहे. असा आगळा वेगळा इव्हेंट इथं नाशिक इथं पार पडला. खूप खूप आभारी आहे. क्रेडाई नाशिकचा खूप खूप आभारी आहे. क्रेडाई महाराष्ट्राचा खूप खूप आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच. क्रेडाई महाराष्ट्राची मॅनेजिंग कमिटीबरोबर सर्वांना एकत्र येऊन काहीतरी एक चांगलं नॉलेज सेशन्स मिळाले पाहिजेत, हा एक महत्त्वाचा उद्देश आहे. आणि एक गेट टुगेदरनेस सर्वांचं व्हावा, हा त्याच्या पाठीमागचा मूळ उद्देश आहे. आणि हे सर्व करत असताना सिटी प्रेसिडेंटला काहीतरी गेनिंग व्हावं, त्यांचे लीडरशिप कुठेतरी प्रूव्ह व्हावी, हा पण एक मूळ उद्देश त्याच्या पाठीमागचा आहे. आणि नवीन युनिफाईड DCPRमध्ये एक महाराष्ट्राची युनिफॉर्मिटी एक वाढीस लागणार आहे. सर्वांचा विकास एक सारखाच होणार आहे. मोठमोठे बिल्डिंग्सचं हाय राईज बिल्डिंग आता प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक नगरपालिका, नगरपंचायत इथे आता हाय राईज बिल्डिंगला परमिशन मिळालेली आहे. पण हे सगळं करत असताना विकासाचा समतोल पण साधला गेला पाहिजे आणि एन्व्हायरमेंट फ्रीली पण घरांची निर्मिती केली पाहिजे. शेवटी जाता एवढं सांगेल, विकास हा नक्कीच व्हायला पाहिजे, पण त्याची इतर डिसॲडव्हान्टेज जे आहे ते पण आपण बघितले पाहिजे. आणि शेवटी सरतेवेळी मी एवढं सांगेल की आज नाशिक शहरात आपण आलात, सर्व बिल्डर्सला आमच्या खूप खूप शुभेच्छा. आणि इथे आल्याबद्दल आम्ही नाशिक मेट्रोतर्फे मी अध्यक्ष म्हणून आपले खूप खूप आभारी आहेत. धन्यवाद. थँक्यू.